Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that from the previous lecture we have started a lesson Let's March. We have seen the part 1 of Let's March lesson. This lesson is a speech given of Mr. Kailas Satyarthi while he was awarded for the Nobel Prize for against his work of the child labor or child literacy. आपण पाहिलं पार्ट 1 मध्ये की हा जो काही लेसन आहे तो लेसन म्हणजे मिस्टर कैलास सत्यार्थी यांनी केलेलं भाषण आहे. कधी तर त्यांना जेव्हा नोबेल अवॉर्ड मिळत होता कशासाठी, बिकॉज ही हॅव वर्क अगेन्स्ट द चाइल्ड लेबर अँड चाइल्ड लिटरसी. त्यांनी बालक शिक्षण आणि बालक मजूर बालकामगार किंवा बालमजुरी याच्या अगेन्स्ट काम केलं म्हणून त्यांना नोबेल प्राइज मिळालं. त्यावेळी ही इज गिविंग दिस स्पीच, त्यावेळी त्यांनी हे स्पीच दिलेलं होतं ते आपल्याला लेसन फॉर्म मध्ये आहे. नाउ इन द पार्ट 1 वी हॅव सीन द वर्क ऑफ दॅट मिस्टर कैलास सत्यार्थी. नाउ लेट्स सी व्हॉट इज इन पार्ट 2. आता आपण पार्ट 2 मध्ये काय येते पाहूयात. वी कॅन डू इट, आपण हे करू शकतो. वी कॅन डू इट म्हणजे आपण हे करू शकतो. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. पण आता तुम्ही हे असं विचाराल की एक व्यक्ती हे नक्की काय करू शकतो, एक व्यक्ती एकटा काय करू शकतो. व्हॉट कॅन डू वन पर्सन अलोन म्हणजे एखादा एकटा व्यक्ती काय करू शकतो असा प्रश्न पडेल. आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड. रिकॉल म्हणजे आठवणे. मला माझ्या एक लहानपणीची गोष्ट आठवते. आय एम रिकॉलिंग वन स्टोरी फ्रॉम माय चाइल्डहुड. मला माझ्या एक लहानपणीची गोष्ट आठवते. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. जंगलामध्ये खूप मोठी आग लागली होती. ऑल द ॲनिमल्स वेर रनिंग अवे. ऑल द ॲनिमल्स आर रनिंग अवे ऑल द टाइम वेरेवर इज अ फायर. जर का कुठे जरी बघितलं आपण तर कुठे जरी आग असली तरी आपण काय करतो, आगीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. सेम लाईक दॅट एव्हरीवन इन द फॉरेस्ट आर रनिंग अवे फ्रॉम द फायर. त्याच प्रकारे जंगलामध्ये सर्वजण हे आगीपासून लांब जाण्यासाठी पळत होते. इन्क्लुडिंग लायन द किंग ऑफ द फॉरेस्ट. आणि त्यामध्ये लायन सुद्धा होता, द किंग ऑफ द फॉरेस्ट, जंगलचा राजा सिंह हा सुद्धा आपला जीव वाचवण्यासाठी आगीच्या विरुद्ध दिशेने पळत होता. सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स द फायर. अँड सडनली द लायन सॉ वन टायनी बर्ड, एक छोटासा पक्षी, रनिंग टुवर्ड्स द फायर. एक छोटा पक्षी त्याने सिंहाने पाहिला की जो आगीच्या दिशेने पळतोय. सर्वजण आगीच्या विरुद्ध दिशेने पळत होते बट द ओनली टायनी बर्ड वॉज रनिंग टुवर्ड्स द फायर. पण फक्त एक छोटा पक्षी हा आगीच्या दिशेने पळत होता. ही आस्क्ड द बर्ड. सो दॅट टाइम द लायन आस्क्ड टू द बर्ड. लायनने त्या पक्षाला विचारलं व्हॉट आर यू डुईंग, म्हणजे तू हे काय करतोयस, व्हॉट आर यू डुईंग. The lion, to the lion's surprise, the bird replied. And when the bird replied his answer, that time lion got surprised. आणि जेव्हा त्या पक्षाने आपलं उत्तर सांगितलं तेव्हा त्या लायनला आश्चर्य वाटलं, सिंहाला आश्चर्य वाटलं. The what reply gave, I am going to extinguish the fire. Extinguish म्हणजे विझवणे. मी ही आग विझवण्यासाठी जात आहे. I am going to extinguish the fire. The lion laughed and said, how can you do it keeping just one drop of water in your beak. So lion surprised and lion asked to that bird, how can you do it, because in your beak you may contain only one drop of water. In your beak you may contain only one drop of water. So with the help of only one drop of water how you can extinguish the fire. म्हणजे सिंहाने त्या पक्षाला प्रश्न केला की तुझ्या चोचीमध्ये तू फक्त एक पाण्याचा थेंब नेऊ शकतोस, मग एका पाण्याच्या थेंबाने तू आग कशी विझवणार आहेस. द बर्ड वॉज ॲडमंट अँड शी सेड आय एम डुईंग माय बेट. आय एम डुईंग माय बेट. तर त्यावेळी त्या पक्षाने अगदी प्रभावीपणे उत्तर दिलं की आय एम डुईंग माय बेट, मी माझ्या हिश्श्याचं काम करत आहे. इट मीन्स दॅट इफ एव्हरी पर्सन विल डू ऑफ युअर सेल्फ बिट देन एव्हरीथिंग कॅन चेंज.
म्हणजे या मॉरल काय आहे की प्रत्येक व्यक्तीने जर त्याच्या हिश्श्याचं जे काही काम आहे ते केलं तर प्रत्येक वेळी आपल्याला कोणत्या ना कोणत्या संकटातून बाहेर येण्यास नक्की यश मिळू शकतं. 18 years ago, millions of individuals marched across the globe. 18 वर्षापूर्वी मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल मर्चड म्हणजे खूप सारे लोक हे एकट्याने मर्चड मीन्स थोडक्यात कूच करणे किंवा च्या दिशेने जाणे. मर्चड मीन्स च्या दिशेने जाणे आपण म्हणू शकतो. तर 18 वर्षापूर्वी कितीतरी लोक हे कशाच्या दिशेने चालले होते? अक्रॉस द ग्लोब. अक्रॉस द ग्लोब म्हणजे जगातील पूर्ण जगामधून कितीतरी मिलियन्स ऑफ लोक हे कशाच्या दिशेने चालले होते तर अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ फॉर द अबोलिशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर. तर कशासाठी मिलियन्स ऑफ लोकांनी स्टे घेतला होता? म्हणजे खूप सारे लोकांनी कशाच्या ह्याच्यासाठी आंदोलन किंवा आपण म्हणू शकतो आंदोलन करणे किंवा मागणी करणे. तर कशाची मागणी केली होती तर चाइल्ड लेबरच्या अगेन्स्ट जे काही लॉ आहे तो त्या लॉचं निर्मूलन. लॉ फॉर द अबोलिशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर. जो इंटरनॅशनल लॉ आहे, जागतिक लॉ आहे, जो कायदा आहे, जागतिक कायदा आहे चाइल्ड लेबरचा, बालकामगारीचा जागतिक कायदा आहे. त्या जागतिक कायद्याविषयी त्या जागतिक कायद्याच्या विरुद्ध निर्मूलन, त्याचा विरुद्ध म्हणजे निर्मूलन करण्यासाठी सर्वांनी मागणी केली होती. अँड इट हॅज हॅपन. आणि ते शक्य झालं. तर त्यावेळी असं नव्हतं की सगळेजण ग्रुपने गेले होते असं नाही. प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली गेला होता. हिअर ॲट द बिगिनिंग ओनली दे हॅड गिवन मिलियन ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे एकटा पर्सन. तर खूप सारे एकटे म्हणजे एकत्र नव्हते गेले पण प्रत्येक जण आपापला असा एकटा गेला होता पण त्याच्यासाठी त्यांना सक्सेस मिळालं. तर कशासाठी? अँड इट हॅज हॅपन. आणि ते शेवटी शक्य झालं. वी डिड इट. आम्ही ते केलं. मिलियन ऑफ इंडिव्हिज्युअल डिड इट. खूप साऱ्या एकट्या लोकांनी शेवटी ते शक्य केलं. म्हणजे त्याच्याच ज्यावेळी हे शक्य झालं तेव्हाच बालकामगारी किंवा बालमजुरी किंवा चाइल्ड लिटरसी ह्याच्या विरुद्ध एक नवीन कायदा तयार झाला होता. फ्रेंड्स, we live in an age of rapid globalization. We are connected through high speed internet. तर मित्रांनो, आपण रॅपिड ग्लोबलायझेशन म्हणजे आपण नव्या जागतिकीकरणाशी कनेक्टेड आहेत आणि वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. वी ऑल आर हॅव्हिंग द इंटरनेट सिस्टीम अँड दॅट इज हाय स्पीड इंटरनेट. आपल्याकडे इंटरनेटची सुविधा आहे. वी exchange our goods and services in one single global market. म्हणजे ऑनलाईन शॉपिंग आपण ज्याला म्हणतो. exchange our goods and services in one single global market. जगाच्या कोणत्याही मार्केटमध्ये आपण आपल्या वस्तूंची किंवा आपल्या जवळच्या असणाऱ्या सर्व्हिसेसची देवाणघेवाण करू शकतो. म्हणजेच ऑनलाईन शॉपिंग जी आहे ती. So, thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. जगात जवळजवळ रोजचे thousands of flight every day thousands of flight fly from here to there. जगात जवळजवळ रोजचे 1000 पेक्षा जास्त किंवा 1000हून अधिक फ्लाइट्स या ठिकाणाहून त्या ठिकाणी जात असतात. But there is one serious disconnect and there is a lack of compassion. But every day thousands of flights fly from this side to that side, but there is no connection. आता या ठिकाणाहून त्या ठिकाणी खूप सारे विमानं जातात, विमानातून लोक जातात, परंतु जे एक बॉन्डिंग असायला पाहिजे, एक जे कनेक्शन असायला पाहिजे ते कनेक्शन बिलकुल नाही आहे असं इथं सांगायचं आहे. लॅक ऑफ कंपॅशन मीन्स pity and concern for those suffering. pity and concern for those who are suffering. म्हणजे एखादा जर व्यक्ती काही व्यथेतून किंवा काही त्याच्या असणाऱ्या दुःखातून जात असेल तर त्याच्याविषयी असणारी सहानुभूती.
म्हणजे आपल्याला दुसऱ्याविषयी असणारं दुःख, यातना, या दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल, यातनाबद्दल असणारी सहानुभूती मीन्स कंपॅशन. कंपॅशन म्हणजे थोडक्यात सहानुभूती. तर देअर इज लॅक ऑफ कंपॅशन, तर आपल्याला सहानुभूतीची कमतरता आहे, आपल्यामध्ये सहानुभूतीची कमतरता आहे. वी आर हॅव्हिंग अ लॅक ऑफ कंपॅशन, आपल्याकडे सहानुभूतीची कमतरता आहे असं लेखक म्हणतात. लेट अस इनकल्केट अँड ट्रान्सफॉर्म these individual compassion into a global compassion. Let us globalize compassion. तर नाव लेट अस इनकल्केट. इनकल्केट मीन्स डेव्हलप बाय इन्स्ट्रक्टिंग, म्हणजे थोडक्यात प्रस्थापित करणे, वाढवणे. ओके, इनकल्केट मीन्स प्रस्थापित करणे किंवा वाढवणे आपण म्हणू शकतो. लेट अस इनकल्केट, तर आपण आता प्रस्थापित करूयात किंवा वाढवूयात काय, अँड ट्रान्सफॉर्म दिस इंडिव्हिज्युअल कंपॅशन इनटू अ ग्लोबल कंपॅशन. लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन, तर हे जे काही कंपॅशन आहे, लेट अस इन्क्रीज दॅट कंपॅशन इनटू अ ग्लोबल कंपॅशन. जागतिक सहानुभूतीमध्ये या आपल्या सहानुभूतीचं, इंडिव्हिज्युअल कंपॅशन जे आहे, काही व्यक्तींना सहानुभूती असते, काही व्यक्तींना सहानुभूती नसते. तर मग जी काही इंडिव्हिज्युअल सहानुभूती आहे, ज्या व्यक्तींना इंडिव्हिज्युअल सहानुभूती आहे, अशा सर्व सहानुभूती एकत्र करून आपण ग्लोबल कंपॅशन, ग्लोबलाइज कंपॅशन तयार करूया, म्हणजे जागतिक सहानुभूती तयार करूयात. महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रियल पीस इन द वर्ल्ड वी शॅल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रन. So Mahatma Gandhi, you know that Mahatma Gandhi had said the lesson of peace. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महात्मा गांधींनी शांततेचा संदेश दिला होता, शांततेचा लेसन दिला होता, संदेश दिला होता. तर महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रियल पीस इन द वर्ल्ड, आपल्याला जर का जगामध्ये खरी शांतता काय हे जगाला पटवून द्यायचं असेल, then we shall have to begin with the children. Then if we have to teach to the world what is the real peace, then we have to start with the children. महात्मा गांधी म्हणतात की आपल्याला जर जगाला खरी शांतता काय हे पटवून द्यायचं असेल तर आपल्याला लहान मुलांपासूनच सुरुवात करायला हवी. I humbly add, let us unite the world. Let us unite the world through the compassion for our children. I humbly add, म्हणजे मी एक नम्रपणे ॲड करतो, म्हणजे थोडक्यात मी नम्रपणे यामध्ये एक गोष्ट वाढवतो. लेट अस युनाइट द वर्ल्ड. युनाइट म्हणजे एकी करणे, युनाइट म्हणजे एकी करणे. तर लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन फॉर अवर चिल्ड्रन. तर सहानुभूतीतून आपण जगाला एकत्र करूयात लहान मुलांसाठी. म्हणजे आपण अशी सहानुभूती पसरूया जगामध्ये की त्या सहानुभूतीतून आपलं जग सगळं एकत्र झालं पाहिजे आणि आपण जी मुलं दुःखातून जात आहेत त्यांना आपण त्याच्यातून मुक्त केलं पाहिजे. I ask those children why they who teach football yet never played with one. तर आता आय आस्क म्हणजे मी तुम्हाला विचारतोय की द चिल्ड्रन हू आर टीचिंग द फुटबॉल येट दे हॅव प्लेड विथ देम, म्हणजे जी मुलं, जे लेबर, असे लेबर की जे फुटबॉल कंपनीमध्ये काम करतायत आणि तिथं ते फुटबॉल स्टिच करतात, ते फुटबॉल स्टिच केलेले फुटबॉल त्यांनी स्वतः कधी खेळलेत का? द चिल्ड्रन हू हॅव स्टिच द फुटबॉल्स येट दे हॅव प्लेड विथ देम, असं ते विचारतायत. Whose children are they who harvest cocoa yet have never tasted chocolate? The children who have harvest the cocoa, अशी मुलं की जे कोको म्हणजे चॉकलेटची शेती करतात, चॉकलेटच्या शेतीमध्ये काम करतात. who have tasted yet chocolate, की त्यांनी आजपर्यंत कधी चॉकलेट टेस्ट केलंय का? म्हणजे चॉकलेटच्या शेतीमध्ये काम करतात परंतु चॉकलेट टेस्ट केली नाही. फुटबॉलच्या कंपनीमध्ये फुटबॉल स्टिच करतात परंतु कधी त्यांनी फुटबॉल खेळलेला नाही, अशीही काही मुलं आहेत. Whose children are they who are dying of Ebola? Ebola means how now the disease like corona, like that many years ago the Ebola disease have there. म्हणजे आत्ता ज्या प्रकारे कोरोना हा रोग पसरलेला आहे त्याच प्रकारे काही वर्षांपूर्वी
इबोला नावाचा आजार पसरलेला होता, तो सुद्धा संसर्गजन्य आजार होता इबोला. तर त्या इबोला आजारामध्ये आता जशी महामारी होत आहे त्याच प्रकारची महामारी त्या इबोला आजारामध्ये झाली होती. मग मेनी ऑफ द चिल्ड्रन डायड इन द इबोला. तर त्या इबोला आजारामध्ये कितीच सारे लहान मुलंही मारली गेली. Whose children are they who are kidnapped and held hostage. आणि कितीच मुलं अशी आहेत की जी किडनॅप केली जातात आणि त्यांच्याकडून अवैध असे काम करून केले जातात. दे आर ऑल अवर चिल्ड्रन. मग ही सर्व कुणाची मुलं आहेत, तर ही सगळं आपली मुलं आहेत असा आपण विचार करायला हवा. आय रिमेंबर अॅन 8 year old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. आय रिमेंबर अॅन 8 year old गर्ल. मला एक 8 वर्षाची मुलगी आठवते. वी रेस्क्यू म्हणजे सोडवणे. वी रेस्क्यू दॅट 8 year old गर्ल फ्रॉम इंटरजनरेशनल फोर्स्ड लेबर फ्रॉम स्टोन क्वारीज. स्टोन क्वारीज म्हणजे आपण म्हणू शकतो दगडी खाणीत काम करणारी जे मुलं असतात त्या मुलांपैकी एक 8 वर्षाची मुलगी मला आठवते की जिला मी तिथून सोडवलेलं होतं. इंटरजनरेशनल मीन्स इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन मीन्स आंतरजातीय. तर अशा फ्रॉम इंटरजनरेशनल फोर्स लेबर फ्रॉम स्टोन क्वारीज. खाणीमध्ये दगडाच्या खाणीमध्ये खोदकाम करणाऱ्यांपैकी एक 8 वर्षाची मुलगी जिला मी वाचवलं होतं ती मला चांगली आठवतीये. When she was sitting in my car right after her rescue, she asked me. When I have rescued her, at that time after rescuing, she was sitting beside to me. म्हणजे रेस्क्यू केल्यानंतर ती माझ्या जवळ बसली होती. इन माय कार, माझ्या गाडीमध्ये माझ्या ती शेजारी जेव्हा बसली होती दॅट टाइम शी आस्क्ड मी वाय डिड यू नॉट केम अर्लियर. मग त्या मुलीने त्यावेळी मला प्रश्न केला, वाय डिड यू नॉट केम अर्लियर, तुम्ही थोडं लवकर का नाही आलात बरं. हर अँग्री क्वेश्चन स्टील शेक्स मी. मग तिचा जो काही रागात विचारलेला प्रश्न होता तो अजून सुद्धा मला शेक्स मी म्हणजे अजून सुद्धा मला हादरवतो. अँड हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. आणि या क्वेश्चनमध्ये हॅज द पॉवर, दिस क्वेश्चन इज हॅविंग अ पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. आणि या प्रश्नामध्ये इतकी ताकद आहे की पूर्ण जगाला सुद्धा हा प्रश्न हादरवू शकतो. म्हणजे whenever I have rescued anyone, whenever I have rescued any child labor, that time all the time that child labors or that child have asked me the question same टू द रायटर. म्हणजे ते रायटर म्हणतात की ज्या वेळी मी कोणत्याही एखाद्या व्यक्तीला कोणत्याही मुलाला मुलीला रेस्क्यू केलं त्यांच्या चाइल्ड लेबरीपासून त्यावेळी त्यांनी मला प्रश्न विचारला आणि या प्रश्नामध्ये अशी ताकद आहे की पूर्ण जगाला ते हादरवू शकतील की तुम्ही आता जे केलं ते याआधी किंवा खूप लवकर असं का नाही केलं. Her angry question will shakes me and has the power to shake the whole world. Her question is for all of us. आता तिचा जो प्रश्न होता that question is not only for me, that question is for all of us. तर तिचा जो प्रश्न आहे तो फक्त माझ्या एकट्यासाठी नसून हा आपल्या सर्वांसाठी आहे. What are you doing? आपण काय करत आहोत, तुम्ही काय करत आहात. What are we waiting for? What are we waiting for? आपण कशाची वाट बघत आहोत, आपण काय करत आहोत. How many girls will we allow to go without rescue? आपण अशा कितीतरी मुली अजून रेस्क्यू केलेल्या नाहीत. We have not rescued many of the girl from the labour. आपण अशा कितीतरी अजून मुली आहेत की ज्यांना आपण रेस्क्यू अजूनही केलेलं नाही. Children are questioning and enacting and watching our action. Now children are questioning. लहान मुलं आपल्याला प्रश्न विचारतायत. Questioning or enacting and watching our action. आपल्या हालचालींविषयी ते प्रश्न करत आहेत, आपल्या हालचाली बघत आहेत. आपण कशा प्रकारच्या हालचाली करतो म्हणजे द रायटर आपले हे जे रायटर्स आहेत ते रायटर काय म्हणतात की जेव्हा केव्हा आपल्याला कुठे जरी आपण इंडिव्हिज्युअल जरी असो आणि आपल्याला जरी कोणी
एखादा चाइल्ड लेबर दिसला तर आपण त्वरित त्याच्याविषयी काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, ना की त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जर का एक अजून सुद्धा चाइल्ड लेबरी आहे, जर जिथं कुठे आपल्याला चाइल्ड लेबर्स कुठे दिसले तर आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी राईट ॲक्शन घेतली पाहिजे. तर का तर त्यानंतर जर पुढे जाऊन थोड्या उशिराने जर आपण ॲक्शन घेतली तर पुन्हा असा प्रश्न आपल्या कानावर नको यायला की वाय डिड यू डिड दिस सो लेट, तुम्ही हे इतक्या उशिरा का केलं, वाय डिड यू नॉट केम अर्ली, तुम्ही हे खूप लवकर का नाही केलं, असा प्रश्न पुढे जाऊन आपल्या कानावरती नको यायला. म्हणून आपण त्वरित ॲक्शन घेतली पाहिजे. चिल्ड्रन्स आर वॉचिंग आवर ॲक्शन. लहान मुलंही आपण काय ॲक्शन घेतोय हे नक्कीच बघत असतात. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आपल्याकडे सामूहिक ॲक्शन कलेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे सामूहिक ॲक्शन असली पाहिजे विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. त्वरित करण्यासारखी सामूहिक ॲक्शन असली पाहिजे. अर्जन्सी म्हणजे त्वरित. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर. प्रत्येक एक क्षण हा महत्त्वाचा आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर. एक क्षण महत्त्वाचा आहे. एक लहान मुलगा किंवा मुलगी, एक लहान बालक हा महत्त्वाचाच आहे. एव्हरी सिंगल चाइल्डहुड मॅटर. आणि प्रत्येक लहान मुलाचं लहानपण, बालपण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नाव व्हॉट इज द इम्पॉर्टंट? एव्हरी सिंगल मिनिट इज इम्पॉर्टंट, एव्हरी सिंगल चाइल्ड इज इम्पॉर्टंट अँड एव्हरी सिंगल चाइल्डहुड इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अस. Therefore, I challenge the passivity and permission surrounding our children. म्हणूनच मी एक चॅलेंज देतो. द पॅसिव्हिटी मीन्स नो ॲक्शन टेकन. नो ॲक्शन टेकन म्हणजे निष्क्रियता. म्हणजे काही जरी पुढे चाललेलं असलं तरी त्याच्याबद्दल आपण काहीच ॲक्शन घ्यायची नाही, म्हणजेच निष्क्रियता. Therefore, I challenge the passivity. मग अशा निष्क्रियतेला मी चॅलेंज करतोय. अँड पेमिशन मीन्स नॉट सपोर्टिंग ऑर हेल्पिंग. म्हणजे तटस्थता, म्हणजे कठोर हृदय करून जे काय चाललंय ते चालू देत, मी त्याच्यामध्ये भाग घेणार नाही, अशी तटस्थता असणाऱ्या किंवा अशा पॅसिटिव्हिटी. आय चॅलेंज टू द पॅसिटिव्हिटी अँड पेमिशन सराउंडिंग अवर चिल्ड्रन. म्हणजे मुलांच्या आजूबाजूला असणाऱ्या या तटस्थतेबद्दल आणि निष्क्रियतेला मी चॅलेंज करतो. आय चॅलेंज दिस कल्चर ऑफ सायलेन्स अँड दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी, दिस कल्चर ऑफ न्यूट्रलिटी. हे जे काही आपल्या आजूबाजूला जे आहे, तटस्थता असेल, निष्क्रियता असेल किंवा जेंडर अनइक्वॅलिटी असेल, त्या जेंडर अनइक्वॅलिटीला आणि या सर्व पॅसिटिव्हिटीला, निष्क्रियतेला, तटस्थतेला मी चॅलेंज करतो. म्हणजे थोडक्यात काय, यांना असं सांगायचं आहे की एव्हरी सिंगल पर्सन, एव्हरी इंडिव्हिज्युअल कॅन डू वॉट एव्हर ही थिंक. म्हणजे एखादा एकटा व्यक्तीसुद्धा जग बदलवण्यासाठी आपला स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. म्हणजेच काय की जर इफ वी कॅन सी एनी चाइल्ड इज लेबरिंग इन एनीवेअर, दॅट टाइम वी हॅव टू कॉन्ट्रीब्यूट फॉर दॅट. आपण तिथं काहीतरी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे की त्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी किंवा त्या लेबरीतून मुक्त करण्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन. वी हॅव टू कॉन्ट्रीब्यूट अर इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन फॉर अगेन्स्ट द चाइल्ड लेबरी अँड चाइल्ड लिटरसी, द रायटर इज सेइंग लाईक दॅट. Now here we have done with the part 2. Now from the part 1 and part 2 you have to write down the difficult words and what are the lesson you have got from this part 1 and part 2. आता तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्स तर लिहायचेच आहेत, पण शिवाय तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 मधून काय लेसन्स शिकायला मिळाले. जसे पार्ट 1 आणि पार्ट 2 मधून मिस्टर कैलास सत्यार्थी यांच्याकडून तुम्हाला कोणते लेसन तुम्हाला शिकायला मिळाले, दॅट यू हॅव टू राईट डाऊन इन युअर नोटबुक. रिमेंबर यू हॅव टू राईट डाऊन द लेसन फ्रॉम द कैलास सत्यार्थी who you have got from the part 1 and part 2 from Let's March lesson, that you have to mention, as well as you have to write down the difficult words with its meaning and you have to learn the
स्पेलिंग. तुम्हाला मिस्टर कैलास सत्यार्थी यांच्या लेट्स मार्च या लेसनमधून पार्ट 1 आणि पार्ट 2 मधून कोणते कोणते लेसन शिकायला मिळाले हे लिहायचं आहे. त्यांच्याकडून कोणते कोणते कार्य त्यांची की जी तुम्हाला शिकण्यासाठी योग्य वाटली, त्यांच्याकडून मिळालेले उपदेश, त्यांच्याकडून तुम्हाला या पार्ट 1 आणि पार्ट 2 मधून चाइल्ड लेबरी आणि चाइल्ड लिटरसी बद्दल कोणते लेसन्स तुम्हाला शिकायला मिळाले ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. नाउ इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द पार्ट 3. थँक यू.